तुम्ही एकटे प्रवास करत असाल, रात्री उशिरा घरी परतत असाल किंवा गर्दीच्या ठिकाणी असाल, तर सावधान. तुमच्यासोबत कधीही, कुठेही वाटमारी किंवा स्ट्रीट क्राईम होऊ शकतो. चोरटे आणि गुंड नेहमी संधीच्या शोधात असतात. आज आपण सावली कट्ट्यामध्ये जाणून घेणार आहोत, की ही वाटमारी नेमकी कशी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःला कसं वाचवायचं. वाटमारी म्हणजे फक्त दरोडा नाही, तर मोबाईल, चेन स्नॅचिंग, पर्स चोरी किंवा धाक पैसे लुटणे हे सगळं त्यात येतं. हे लोकं तुम्हाला कसं लक्ष करतात? चोरटे नेहमी गडबडीत असलेल्या, फोनवर बोलत चाललेल्या किंवा एकट्या व्यक्तीला निवडतात. कधी मोटरसायकलवरून येऊन झडप घालून वस्तू हिसकावतात, तर कधी अंधाऱ्या गल्लीत अडवून धमकावतात. हे गुन्हेगार तुमचा प्रतिकार करण्याची शक्यता कमी आहे. हे गृहीत धरूनच हल्ला करतात. पण यातून वाचायचं कसं? पोलीस सांगतात सतर्क राहणे हा सर्वात मोठा बचाव आहे. वाचण्यासाठी काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. फोनवर बोलत किंवा गाणे ऐकत एकट्याने चालू नका. आपल्या सभोवती काय चाललंय यावर लक्ष द्या. अंधाऱ्या ठिकाणी संशयी व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास लगेच मार्ग बदला. मोबाईल, पर्स किंवा दागिने सहज दिसणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा. पर्स शरीराच्या पुढच्या बाजूला पकडा. रात्री उशिरा लोकल किंवा बसमधून उतरल्यावर शक्य असलेल्या टॅक्सी किंवा रिक्षाने घरी जा. ओळखीच्या व्यक्तीला पिकअपसाठी बोलवा. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो किंवा बस या अधिकृत सेवांचा वापर करा. शक्य असल्यास कराटे, जुडो किंवा बेसिक सेल्फ डिफेन्सचे धडे घ्या. महिलांसाठी मिरची पावडर किंवा पेपर स्प्रे जवळ ठेवणे कायदेशीर ठरू शकते, पण त्याचा वापर फक्त आणीबाणीच्या परिस्थितीच करा. जर हल्ला झालाच तर घाबरू नका. मदतीसाठी ओरडा. शक्य असल्यास प्रतिकार करा. मित्रांनो, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायचं काम पोलिसांचंच आहे, पण आपली सुरक्षितता आपल्याच हातात आहे. सावधगिरी बाळगा, सतर्क राहा आणि सुरक्षित ठिकाणी राहा. तुमच्याकडे अशा घटना टाळण्यासाठी काही टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतरांना मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.